बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक शिवराज गोरले लिखित कादंबरी सर्वस्व, भाग 4. छोट्याशा अभ्यासिकेत अप्पासाहेब कोकटे त्यांच्या अत्यंत आवडत्या स्वामी विवेकानंदांच्या चरित्राचं पारायण करण्यात दंग होते. तेवढ्यात भास्करनं येऊन म्हटलं, अप्पा, बाहेर सबनीस साहेब आलेत. भास्कर सगळं घरकाम पाहत असे, अप्पांची देखभाल करीत असे. अप्पा अभ्यासिकेत बसले असताना तो सहसा डिस्टर्ब करीत नसे. त्यामुळे अप्पांनीही जरा आश्चर्यानंच म्हटलं, कोण सबनीस साहेब? आपल्या अमोदचे वडील तुम्हाला भेटायला आलेत. असं होय, आलोच मी. आणि हे बघ, थोड्या वेळानं दोघांसाठी कॉफी घेऊन ये. अप्पांनी म्हटलं आणि ते लगबगीने उठले. बाहेरच्या खोलीत सबनीस काहीशा गंभीर चेहऱ्यानं बसले होते. नमस्कार सबनीस साहेब, नमस्कार म्हणत अप्पा बाहेर आले. सबनीसांनीही अदबीनं उठून नमस्कार केला. बसा बसा, अप्पांनी म्हटलं. आपण येणार अशी काही कल्पना दिली नव्हती अमोदनं. त्याला सांगितलंच नव्हतं मी येणार आहे ते. असं होय. अप्पासाहेब, अमोदविषयीच बोलायचं होतं. बरं, बोला ना. थोडं स्पष्ट बोललं तर चालेल ना? अरे, हे काय विचारणं झालं? सबनीस साहेब, अमोद जसा तुमचा मुलगा आहे तसाच माझाही आहे. अगदी मोकळेपणानं बोला. अप्पांनी असं म्हटलं खरं, पण सबनीसांच्या मनात अजूनही कसं बोलावं हा प्रश्न होताच. तरीही बोलायला तर हवंच हे जाणून त्यांनी म्हटलं, अप्पासाहेब, तुमच्याविषयी आम्हाला अत्यंत आदर आहे. तुम्ही ज्या तळमळीनं हे सगळं कार्य करता आहात तेही आम्ही पाहतो आहोत. मुलांवर तुम्ही जे संस्कार करताय तेही आम्ही बघतो आहोत. सायन शाळेमध्ये अमोदला जे मार्गदर्शन मिळालं त्यामुळेच तर तो गुणवत्ता यादीत आला होता. हे सगळं अगदी मान्य आहे. हो, पण अप्पासाहेब, काही वेळा त्याच्याशी कसं वागावं हेच कळत नाही. किंवा खरं सांगायचं तर कधी कधी त्याचं वागणंच पटत नाही मला. म्हणजे मलाच असं नाही, घरच्या सगळ्यांनाच. कुठलं वागणं म्हणताय तुम्ही? आता तुम्हाला तर माहीतच आहे, मी कॅमेरामन आहे. गेल्या 40 वर्षांत मराठीतील उत्तमोत्तम चित्र केली आहेत मी, चांगल्या चांगल्या दिग्दर्शकांकडे. राजाभाऊंचा तर मी खास कॅमेरामन मानला जातो. हो हो, ऐकून आहे मी. आजवर राज्य शासनाचे अनेक पुरस्कारही मिळवले आहेत मी. पण माझ्या मुलालाच माझं काही कौतुक नसेल तर काय अर्थ आहे? छे छे, असं कसं? तुमच्याविषयी नेहमी आदरानंच बोलतो अमोद. अहो, पण माझे चित्रपट माझा मुलगाच पाहत नसेल तर ते आदराचं करायचं काय? परवाच माझ्या नव्या चित्रपटाचा प्रीमियर शो होता. पहिल्या खेळाला सर्व कलाकार, तंत्रज्ञ हजर असतात. फॅमिलीजही येतात. खास पासेस असतात आमच्यासाठी. पण परवा हा शोला आलाच नाही. सगळे मला विचारत होते, सबनीस, तुमचा छोकरा कुठे आहे म्हणून. काय सांगणार मी त्यांना? पण का आला नाही तो? किंचित घुटमळून मग सबनीसाने बोलून टाकलं. त्यानं तुमचं नाव सांगितलं. आप्पा जरा चमकलेच. पण मी काही त्याला जाऊ नको म्हटलं नव्हतं. त्यांनी म्हटलं, खरं तर मला तुमच्या चित्रपटाविषयी काही माहितीही नव्हती. मी त्याला विचारलं तर म्हणाला, आप्पा म्हणतात चित्रपट बघून काही ज्ञान मिळतं का? सबनीसांनी म्हटलं. आप्पांना हसूच आलं. मी असं म्हटलं होतं खरं. त्याने म्हटलं, पण ते आजकालच्या हिंदी चित्रपटांच्या संदर्भात होतं. अलीकडे कसले चित्रपट निघत आहेत तुम्ही पाहताच आहात. जुम्मा चुम्मा दे दे काय आणि काय काय. मुलांनी असे चित्रपट पाहू नयेत असं मला वाटतं.
पण आमचे चित्रपट पहा ना तुम्ही, अत्यंत दर्जेदार असतात. उत्तम कथानक असतं, अनेकदा सोशल मेसेजही असतो. परवाचा चित्रपट तर डॉक्टरांना खेड्यात चलाचा संदेश देणारा होता. पण अमोदला लाज वाटली माझा चित्रपट पाहायला. छे छे, तसं काही नाही. मी बोलेन त्याच्याशी, समजावेन त्याला. पण हे एवढंच नाही आप्पा, घरात लक्षच नसतं त्याचं. उठसूट संस्थेत, मैदानात, नाहीतर सहलीला आणि शिबिराला. परवा माझ्या भावाच्या छोकऱ्याचं मोठं ऑपरेशन होतं, पण हा पठ्ठ्या तिकडेही नाही आला. कसला तरी कार्यक्रम आहे म्हणाला संस्थेत. यावं ना त्यानं संस्थेत, इथलंही कार्य करावं, पण घरचं थोडं तरी पाहायला नको. सबनीस भडाभडा बोलत होते आणि आप्पा शांतपणे ऐकत होते. मुलांच्या पालकांच्या अशा तक्रारी आप्पांना नव्या नव्हत्या, त्यामुळे त्यांना जराही आश्चर्य वाटत नव्हतं. सबनीस बोलायचे थांबले तसं आप्पांनी म्हटलं, बोला ना, बोला तुम्ही, ऐकतोय मी. सबनीसांना बोलायचं होतंच, त्यासाठीच तर ते आले होते. पडत्या फळाची आज्ञा घेत ते बोलू लागले. त्याच्या करिअरचीही काळजी वाटते आम्हाला. एवढ्या हुशार मुलानं सायन्स साईड घ्यावी असं आम्हाला वाटत होतं, पण त्याचे दोन्ही मित्र अजित आणि आशुतोष आर्ट्सला गेले, म्हणून हाही आर्ट्सला गेला. आम्ही म्हटलं हरकत नाही, BA नंतरही तू IAS करू शकतोस. पण त्याच्या मनात काय आहे कळतच नाही. सबनीस साहेब, अगदी मनापासून सांगतो, अमोद IAS झाला तर मला अक्षरशः आभाळा एवढा आनंद होईल. पण तो तर घरी सांगतो मला संस्थेचं कार्य करायचं आहे म्हणून. करू दे ना, आप्पांनी म्हटलं. पण शिक्षणाकडे दुर्लक्ष करून कसं चालेल? मी बोलेन त्याच्याशी. आप्पांनी म्हटलं खरं, पण त्यानं सबनीसांचं समाधान झालं नव्हतं. राग मानू नका आप्पासाहेब, त्याने म्हटलं. पण अमोद आमचा एकुलता एक मुलगा आहे. आमच्या सगळ्या अपेक्षा त्याच्यावरच केंद्रित झाल्या आहेत. त्यानं संस्थेला वाहून घ्यायचं ठरवलं तर आम्ही कुणाकडे पाहायचं? छे छे, तसं कसं होईल? संस्थेत काम करणारे आजही अनेक कार्यकर्ते आहेत. त्यांनी काही घरच्या जबाबदाऱ्या नाकारल्या नाहीत. मला काही त्याची कल्पना नाही आहे. पण आप्पासाहेब, मी आज फ्रँकली सांगतोय तुम्हाला, मला काही अमोदची लक्षणं बरी दिसत नाही आहेत. आता काय तर लग्नच करायचं नाही म्हणतोय. गादी सोडून सतरंजीवर काय झोपतो, कधी मीठच नको साखरच नको काय म्हणतो. माझी मिसेस तर गोंधळूनच गेली आहे त्याच्या वागण्यानं. हे काय चाललंय काय आम्हाला कळतच नाही आहे. तुम्ही काही म्हणा, पण मुलगा हातचा जातोय की काय अशी भीतीच वाटते मला. सबनीसांनी शेवटी एकदा मनात डाचणारं बोलूनच टाकलं. अर्थात अशा प्रतिक्रियांचीही आप्पांना सवय होतीच. अशावेळी पालकांची समजूत कशी काढायची याचाही त्यांना चांगला सराव होता. थोडा वेळ कुणीच काही बोललं नाही. तेवढ्यात भास्कर कॉफी घेऊन आला. घ्या, कॉफी घ्या सबनीस साहेब. आप्पांनी आग्रहानं आणि अगत्यानं कप स्वतः सबनीसांच्या हाती दिला. कॉफी घेतानाही सबनीस कमालीचे गंभीरच होते. बरं झालं सबनीस साहेब तुम्ही आलात ते, आप्पांनी म्हटलं. मला या गोष्टी कळल्या तरी माझ्यावर विश्वास ठेवा. हे यातलं मी त्याला काहीही सांगितलेलं नव्हतं, सुचवलंही नव्हतं. स्वतःच्या मनानंच हे करतोय तो. असेलही, पण शेवटी इथल्या संस्कारांचाच परिणाम असणार ना तो. सबनीसांचा मुद्दा बिनतोड होता, म्हणूनच आप्पांनी तो खोडला नाही. मान्य आहे, त्यांनी म्हटलं. पण मी तुम्हाला अगदी मनापासून सांगतो, मुलं शिकून मोठी झाली पाहिजेत. त्यांनी आयुष्यात खूप काही कर्तृत्व दाखवलं पाहिजे, हीच माझी इच्छा आहे. संस्थेचं कार्य करायचं असलं तरी सगळ्यांनी संस्थेला पूर्ण वेळ वाहून घेतलं पाहिजे अशी काही सक्ती नसते. जे वाहून घेतात त्यांनाही मानधन मिळतंच. शिवाय ब्रह्मचर्याचीही अजिबात सक्ती नसते.
आमच्या अनेक कार्यकर्त्यांनी लग्नही केली आहेत, संसार थाटले आहेत. जे काही करायचं ते समजून उमजून विचारपूर्वकच केलं पाहिजे असा माझा कटाक्ष असतो. आमोद अतिशय चांगला मुलगा आहे, हुशार आहे, सिन्सिअर आहे. त्यानं खूप मोठं व्हावं, अगदी अगदी असामान्य कर्तृत्व दाखवावं हीच माझी इच्छा आहे. तुम्ही अजिबात चिंता करू नका. तुमचा मुलगा जे काही करेल ते तुम्हाला अभिमान वाटेल असंच करेल. हो, याची खात्री मी देतो तुम्हाला. अहो, माझाही मुलगा आहे तो. आजवर असंख्य पालकांची जशी समजूत काढली होती तशीच सबनीसांचीही काढून आप्पांनी त्यांचा निरोप घेतला. सबनीसांना स्वतःच्या मुलाविषयी चिंता वाटत होती आणि ते स्वाभाविकही होतं. पण आप्पांना मात्र स्वतःच्या या आणखी एका मानलेल्या मुलाविषयी अभिमानच वाटत होता. त्याच्याविषयी सबनीसांनी सांगितलेलं सारं ऐकून काहीसा आनंदच वाटत होता आणि तेही स्वाभाविकच होतं. संस्था हे आप्पांचं सर्वस्व होतं. साहजिकच संस्थेसाठी वाहून घेण्याची प्रेरणा आणखी एखाद्या तरुण हृदयात उमलत असेल तर ती आनंद वार्ताच होती त्यांच्यासाठी. शेवटी संस्थेचं कार्य हेच तर देशकार्य होतं. देशकार्यासाठी तरुणांना उद्युक्त करणं हेच तर आप्पांनी उरी बाळगलेलं स्वप्न होतं, करी बांधलेलं कंकण होतं. काही वेळा तर ते थेट म्हणतही, कृष्णराव, हा तुमचा मुलगा मला द्या, मी तो देशाला देतो. कुणी कुणी घ्या, दिला असंही म्हणत. पण जे असं म्हणत नसत त्यांच्या मुलांनाही आप्पांना संस्थेकडे देशकार्याकडे वळवावं लागत असे. तेच तर त्यांचं मिशन होतं. काही झालं तरी स्वतः आप्पा RSSच्या राष्ट्रीय महासंघाच्या तालमीत तयार झालेले होते. महासंघ चालक परमपूजनीय आचार्य निरंजन हे त्यांचं एक श्रद्धास्थान होतं. आचार्यांचं कार्य, त्यांची कार्यपद्धती, त्यांची संघटन शैली आप्पांनी जवळून पाहिली होती. वास्तविक आचार्य निरंजन हे एक अत्यंत स्नेहशील व्यक्तिमत्व होतं. पण तेही प्रसंगी कसे कर्तव्य कठोर होत असत याचा अनुभव आप्पांनी घेतला होता. माता पित्यांची माया त्यागून मुलांनी संघकार्यात झोकून घ्यावं, देशाच्या कानाकोपऱ्यात जावं यासाठी आचार्य त्यांना प्रवृत्त करीत असत. अशा ध्येयानं प्रेरित होऊन बाहेर पडलेल्या काही मुलांच्या माता आचार्यांकडे येऊन ढसाढसा रडत असत. आमचा मुलगा आम्हाला परत द्या अशी अक्षरशः पदर पसरून भीक मागत असत. पण आचार्य, बाबा रे, घरी परत जा असं कुणालाही सांगत नसत. अर्थात हे तत्व ते स्वतःही पाळत असत. रुग्णशय्येवरील आपल्या मातेला सोडून मन घट्ट करून ते संघ कार्यासाठी देशभर संचार करीत असत. विचारलं तर म्हणत, मी सारं परमेश्वरावर सोडून दिलं आहे. इतरांचे कष्ट पाहिले की आचार्यांच्या अंतकरणातील कोमल भाव सदैव जागा होत असे. पण या एका बाबतीत मात्र ते अतिशय निष्ठुर असत. स्वतःपुरता विचार न करता इतरांच्या अभ्युदयाचा विचार करीत राहिल्यानंच हे त्यांना शक्य होत असे. आप्पांचंही तसंच तर होतं. स्वतःचा विचार त्याने आजवर क्षणभरही कधी केला नव्हता. साहजिकच इतरांनाही घरदार, आईबाप, मुलं बाळं सारं सोडून देश कार्यासाठी उद्युक्त करण्याचा त्यांना पुरेपूर नैतिक अधिकार होताच. त्याच रात्री आप्पांनी त्यांच्या लाडक्या तिघांना, आशुतोष, अजित आणि आमोदला खास बोलावून घेतलं. अनेकदा हे तिघे आप्पांच्या आश्रम वजा घरातच जेवत झोपत असत. त्या दिवशी साऱ्यांची जेवणं झाली तसं आप्पांनी म्हटलं, माझ्या 3 शिलेदारांनो, चला वर गच्चीत जाऊन गप्पा मारूया. त्या रात्री आकाश निरभ्र होतं. गच्चीत टिपूर चांदणं पडलं होतं. आप्पांच्या 3 शिलेदारांनी गच्चीवर सतरंजी अंथरली आणि ते आप्पांची वाट पाहू लागले. काही वेळानं अंगाभोवती शाल लपेटून आप्पा गच्चीवर आले. सतरंजीवर स्थानापन्न झाले आणि अचानक त्यांनी म्हटलं, मित्र हो, या छानशा चंद्रप्रकाशात उपासना करूयात का? कल्पना सर्वांनाच आवडली. सगळे चटकन पद्मासन घालून डोळे मिटून बसले.
नेहमीप्रमाणे आशुतोषनं प्रारंभ केला. हरिओ. त्याच्या पाठोपाठ साऱ्याने सुरात सूर मिसळला. गायत्री मंत्राचं पठण करीत साऱ्यांनी ओम शांती 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 म्हणत समारोप केला आणि डोळे उघडले. काही क्षणातच वातावरण कसं बदलून गेलं होतं. अप्पा, आशुतोषनं म्हटलं. आमोदनं एक पद्य लिहिलंय. अरे वा, अप्पानी उत्सुकतेने म्हटलं. पाहू पाहू, वाच बरं. चंद्रप्रकाशात तसं फार स्पष्ट दिसत नव्हतं. तरीही अमोदनं पाठच असल्यानं तो ते वाचून दाखवू लागला. द्या युवकांनो हात असही मज कणखर आणि बलशाली जे. वाह वाह, सुंदर. आप्पांनी पहिल्याच ओळीला दाद दिल्यानं अधिकच खुलत अमोदनं पुढची ओळ म्हटली. मनगट आहे समर्थ ज्यांचे बंध पेलण्या हिंदुत्वाचे. अरे वाह, छानच, सुंदर पद्य आहे. आप्पांनी म्हटलं खरं, पण ते थोडेसे विचारात पडल्याचं पाहून अमोदही थांबला. अमोद, पद्य सुरेखच आहे, पण मला असं वाटतं तू हिंदुत्वाचे म्हटलं आहेस ते जरा जास्तच थेट होतंय. त्याऐवजी बंद पेलण्या बंधुत्वाचे म्हटलं तर चालेल, छानच वाटेल तेही, अमोदनं म्हटलं. अजितला मात्र ते थोडंसं खटकलंच. न राहून त्यानं म्हटलं, पण आप्पा, हिंदुत्वाचे का नको? आपण आपल्या प्रार्थनेत म्हणतोच ना, ही हिंदू भू वैभवाच्या शिखरी न्याया. मान्य आहे, आप्पांनी म्हटलं. पण हिंदुत्व अजूनही सगळ्यांच्या पचनी पडलं नाही आहे, म्हणून थोडी काळजी घ्यायची, एवढंच. आमोद, पुढे वाच ना. अमोदनं पूर्ण पद्य वाचलं आणि आप्पांनी खुश होत टाळ्या वाजवल्या. तशा मग अजित आणि आशुतोषनंही वाजवल्या. पद्य ऐकल्यानं आप्पा चांगलेच प्रसन्न झाले होते. आशुतोष, त्यांनी म्हटलं, या पद्याला आपण छानशी चाल लावूया आणि आपल्या पुढच्या बैठकीत म्हणूया. वाह, फारच छान. बरं मित्रांनो, कॉलेजला तर सुट्टी लागली. या सुट्टीत आपली मोहीम कुठे कुठे जाऊ आम्ही आप्पा? अमोदनं प्रश्न केला. तोच विचार करतोय मी. पहिल्या वर्षाच्या सुट्टीत आपल्या महाराष्ट्रातच भूकंप झाला, तसे आपण तिकडे धावलो होतो. दुसऱ्या वर्षाच्या सुट्टीत गुजरातेत पूर आला, तिकडे धाडलं होतं मी तुम्हाला. यावर्षी मात्र तशी काही आपत्तीच आली नाही. अजितनं चमकूनच आप्पांकडं पाहिलं. देशात यावर्षी काही आपत्ती कोसळली नाही, त्यामुळं आपली सेवेची चांगली संधी चुकली असं आप्पा सुचत होते की काय? म्हणजे आपत्ती आली असती तर आप्पांना काहीसं बरंच वाटलं असतं की काय? अजितला ते चांगलंच खटकलं खरं, आणि आप्पांनाही ते जाणवलं असावं. चटकन सारवासारव करीत त्यांनी म्हटलं, मला म्हणायचं होतं, माझी खात्री आहे तशी काही आपत्ती आली असतीच तर मी न सांगताही तुम्ही तिकडे धावला असतात. मग थोडं विषयांतर करावं म्हणून आप्पांनी म्हटलं, आमोद, आज तुमचे वडील भेटून गेले. तुम्ही IAS करावं अशी इच्छा आहे त्यांची. तुम्ही काय ठरवलंय? आप्पा, IAS होऊन शेवटी काय सरकारी नोकरीच करायची ना. सरकारी नोकरीत काय चालतं आपण बघतोच ना. दिसायला फक्त पोस्ट असते, बाकी काय राजकारणी मंडळींच्या तालावर नाचायचं. मला नाही जमायचं ते. मान्य आहे, आप्पांनी म्हटलं. पण एखादा निस्पृह IAS अधिकारी सुद्धा हवाच आहे आज. असो, तो विचार BA नंतरही करता येईल. तुम्ही मुख्य विषय कुठला घेत आहात? मी इंग्रजी स्पेशल घेईन म्हणतोय. उत्तम उत्तम, इंग्रजीवर प्रभुत्व हवंच. पण मग फक्त BA करून थांबायचं नाही, MA PhD ही करायचं, विद्या वाचस्पती व्हायचं.
उच्च शिक्षण घेतल्याशिवाय कार्यकर्त्याच्या शब्दाला वजन येत नाही. आप्पा बोलून गेले आणि किंचित थबकलेच. बोलणं करिअरबद्दल चाललं होतं, पण शेवटी सगळे संस्थेचे कार्यकर्तेच होणार आहेत हे आप्पांनी गृहीत धरलं होतं. अर्थात तेही स्वाभाविकच होतं की. आणि त्यात गैर काय होतं? आप्पांचा त्यात काही स्वार्थ थोडाच होता. होय, आप्पा त्यांच्या संस्थेचाच विचार तर करीत होते, पण संस्था त्यांनी स्वतःसाठी थोडीच काढली होती. देशाचा अभ्युदय हेच तर ध्येय होतं संस्थेचं. अचानक काही स्मरून आप्पांनी म्हटलं, आमोद, तुम्ही संस्कृत का घेत नाही? म्हणजे तशी अलाइड म्हणून इंग्रजी घेऊ शकता तुम्ही, पण संस्कृत म्हणजे आपल्या संस्कृतीचा आत्मा आहे. तीच खरी आद्य भाषा आहे. मला कळतच नाही, जगातली सर्वात श्रेष्ठ आद्य भाषा आपली असताना आपण तिकडेच का दुर्लक्ष करायचं? आजकाल इंग्रजीचा बराच बोलबाला आहे, कबूल आहे. इंग्रजीही शिकली पाहिजेच, पण इंग्रजी भाषा ही संस्कृतमधूनच आली आहे हे आपण का विसरतो? आप्पांनी काहीसं त्वेषानं म्हटलं. तसे तिघेही त्यांच्याकडे आश्चर्याने बघतच राहिले. पण आप्पा, इंग्रजी मूळ लॅटिनमधून. आमोदनं म्हटलं, छे हो, बाता आहेत नुसत्या. इंग्रजीचा उगम ही संस्कृतमधूनच झालेला आहे. बघा ना, मातृपासून मदर, पितृपासून फादर, भ्रातृपासून ब्रदर. हा काय योगायोग आहे का? आमोद, आशुतोष दोघांनी अरेच्छा, खरंच की, अशा आविर्भावानं एकमेकांकडे पाहिलं. अजितचं मात्र समाधान झालेलं नव्हतं. आप्पा ब्रदर शब्दाशी थांबले होते. सिस्टर शब्दांची व्युत्पत्ती सांगणं त्यांनी टाळलं होतं. अहो, फार कशाला, आप्पांनी म्हटलं. ख्रिश्चन लोक अमेन म्हणतात. हा अमेन कुठून आला? तो सुद्धा आपल्या ओमचाच भ्रष्ट अवतार आहे. आशुतोष इतका खुश झाला की त्यानं अमोदला टाळीच दिली. मुलांवर आपल्या बोलण्याचा योग्य तो प्रभाव पडतो आहे हे जाणवून मग आप्पांनी म्हटलं, हा, आता तुम्ही आशुतोष, तुम्ही काय ठरवलं? माझं अजून ठरत नाही आप्पा. मग तुम्ही इतिहास का घेत नाही? इतिहासाकडेही आज दुर्लक्ष होतंय. दत्तो वामन पोतदार, बाबासाहेब पुरंदरे यानंतर नाव घ्यावं असा इतिहास संशोधक झाला नाहीये. विचार करा. आशुतोष विचारत पडलाच होता. तसा त्याला हिस्टरीत काही इंटरेस्ट नव्हता, पण आप्पा म्हणत होते तेही खरंच होतं. दत्तो वामन पोतदारांचं शिवचरित्र लेखन अपुरंच राहिलं होतं. आपण इतिहास संशोधक होऊ शकू का या विचारात आशुतोष गुरफटून गेला. तसा आप्पांनी अजितकडे मोर्चा वळवला. तुम्ही आज गप्प गप्प आहात अजितराव, तुम्ही काय ठरवलंय? मी इकॉनॉमिक्स प्रिन्सिपल घेणार आहे, अजितनं म्हटलं. तसे आप्पा थोडे विचारात पडले. हरकत नाही, त्यांनी म्हटलं, पण मला वाटत होतं तुमचे भाषाविषय चांगले आहेत, त्यामुळं तुम्ही मराठी हिंदी निवडाल. त्यात काही स्कोप नाही आप्पा. हल्ली मास्तर म्हणूनही भाषेच्या ग्रॅज्युएट्सना नोकरी मिळत नाही आहे. आप्पा पुन्हा थोडे थांबले. अजितनं करिअर, नोकरी, स्कोप एवढाच विचार करणं त्यांना अपेक्षित नव्हतं. त्यात संस्थेचा, देशाचा काही विचारच नव्हता. काही वेळानं त्यांनी म्हटलं, खरं सांगू का अजितराव, माझ्या तुमच्याकडून थोड्या वेगळ्या अपेक्षा होत्या. तुमच्या भाषा उत्तम आहेत, तुमच्याकडे वक्तृत्व आहे. फी वाढ आंदोलनात तुम्ही शनिवार वाड्यावरची सभाही गाजवली होती. असंच तुम्ही हिंदीतही अस्खलित बोलू शकलात तर उद्या दिल्लीचं रामलीला मैदानही गाजवू शकाल. नाहीतरी अटल बिहारी वाजपेयी नंतर तसं कोणी तयार झालं नाही. आप्पांनी बोलता बोलता थेट वाजपेयींचा आदर्श अजित समोर ठेवला. तसा आमोद, आशुतोष दोघांनी कौतुकानं त्याच्याकडे पाहिलं. अजित मात्र जराही उत्तेजित दिसत नव्हता. खरं तर त्याला आप्पांचं आजचं बोलणं पटतच नव्हतं. आमच्या करिअरचं बोलणं चाललंय,
पण आम्हाला काय वाटतंय याला महत्त्वच नाही आहे. त्यातून तुम्ही पुढचे दत्तोवामन पोतदार व्हायचं, तुम्ही पुढचे वाजपेयी व्हायचं, हे तर त्याला विचित्रच वाटत होतं. असं कोणी ठरवून होऊ शकतं का? मग काय सोपं आहे की. तुम्ही पुढचे नेहरू, तुम्हीच गांधी, तुम्ही पुढचे विवेकानंद. अजितराव, कुठे हरवला आहात? आप्पांच्या प्रश्नानं अजित भानावर आला. काही नाही आप्पा, तुम्ही म्हणताय तसं वक्तृत्व वगैरे शिकताही येईल, पण BA साठी तरी इकॉनॉमिक्सच घ्यायचं आहे मला, त्यानं म्हटलं. आप्पांना चटकन आधीच्या तुकडीतल्या मिलिंद भूमीची आठवण झाली. मिलिंद अगोदर असाच या तिघांसारखा संस्थेत छान रमलेला होता, पण अर्थशास्त्र घेतल्यानं तो चांगलाच प्रॅक्टिकल व्यवहारी झाला होता. त्यातून त्याला समाजवाद, मार्क्सवाद याचं आकर्षण निर्माण झालं होतं. परिणामी तो हिंदुत्ववादापासून, संस्थेपासूनही दूर गेला होता. अजितच्या बाबतीत तसं होऊ नये याची दक्षता घ्यायला हवी होती. तुम्ही अर्थशास्त्र घ्यायलाही हरकत नाही, आप्पांनी म्हटलं, पण मार्क्सवाद शिकताना थोडं सावध राहायला हवं. जगभर आता त्याचं कसं दिवाळं निघलंय हे तुम्ही पाहतच आहात. तरीही तरुण वयात अशा वादांचं आकर्षण वाटू शकतं. त्यामुळं काय होणार आहे? तिकडे वळण्यापूर्वी तुमचा हिंदुत्ववाद भक्कम झाला पाहिजे. आपण असं करूया. डॉक्टर कुलकर्णी अर्थशास्त्राचे प्राध्यापक आहेत, ते आपल्यातलेच आहेत. त्यांना सांगतो तुम्हाला मार्क्सवाद शिकवायला. ते तुम्हाला त्यातलं बरं वाईट व्यवस्थित समजावून देतील. अजितला आज एकापाठोपाठ एक धक्केच बसत होते. हिंदुत्ववाद एवढा तकलादो आहे का की मार्क्सवादाची नुसती ओळख झाली तरी त्यावरचा विश्वास डळमळीत होऊ शकेल? आप्पा, मला एक बोलायचं होतं, आशुतोषनं म्हटलं. बोला ना, आप्पांनी म्हटलं. तुम्ही परवा मला जे महासंघचालक आचार्य निरंजन यांचं एक व्याख्यान वाचायला दिलं होतं, त्यात त्यांनी म्हटलं होतं, आपण फक्त तोंडाने हिंदुत्व असा जप करतो, तो पुरेसा नाही. आपण अंतर्बाह्य हिंदू असलं पाहिजे. एवढंच नव्हे तर हिंदू दिसलंही पाहिजे. त्याशिवाय आपण हिंदुत्वाला गतवैभव कसं मिळवून देणार? अगदी बरोबर आहे, आप्पांनी अतिशय कौतुकाच्या स्वरात म्हटलं. मग हिंदू दिसायचं तर तसा वेशी असला पाहिजे ना? खरं आहे. म्हणजे आपला भारतीय वेशच हवा ना? कॉलेजमध्ये सगळे पॅन्ट शर्ट घालतात म्हणून आपणही तेच करायचं का? आशुतोषचा रोख अजितवर होता. आशुतोष, अमोद दोघेही सुरुवार झब्बा घालूनच कॉलेजमध्ये जात असत. अजित मात्र पॅन्ट शर्ट सोडायला तयार नव्हता. खरं तर अजित कॉलेजमध्ये लीडर आहे, आशुतोषनं म्हटलं. त्यानं जर भारतीय पोशाख केला तर इतर मुलंसुद्धा त्याचं अनुकरण करतील. हां, हे मात्र खरं आहे, आप्पांनी म्हटलं. अजितराव, तुम्ही का नाही आपला भारतीय वेश घालून कॉलेजमध्ये जात? खरं सांगा, लाज वाटते का? मला तरी तसंच वाटतंय, आशुतोषनं म्हटलं. अजित काहीसा दुखावला गेला. त्याने मग उचलून आशुतोषला म्हटलं, मग तू तरी टोपी का घालत नाही सांग ना? सुरवार, झब्बा आणि गांधी टोपी असाच आपला पोशाख ठरलाय ना? पण टोपी घातली तर मुली हसतील असंच वाटतं ना तुला? वर्मावरच बोट ठेवलं गेलं तसं आशुतोष गप्पच झाला. हे मात्र बरोबर आहे, आप्पांनी म्हटलं. करायचा तर पूर्ण भारतीय पोशाख करायला हवा. तो संस्थेचा गणवेश का ठरवलाय आपण? तो काय फक्त कार्यक्रमांपुरताच घालायचा का? पोशाखातही संस्कृती असतेच. विचार करा, उद्या मी सुटाबुटात राहू लागलो तर तुम्हाला काय वाटेल माझ्याबद्दल? लोकांना काय वाटेल? मग कुणी मला भारतीय संस्कृतीचा उपासक मानेल का? तुम्ही जर आपल्या संस्कृतीचा अभिमान बाळगणार असाल तर तुम्ही स्वतः प्रथम नखशिकांत भारतीय झालं पाहिजे, भारतीय दिसलं पाहिजे. पण आप्पा, रोज रोज तोच पोशाख घालण्याचा कंटाळा नाही का येत? त्यात सुद्धा काही व्हरायटी नको का? अजितनं प्रश्न केला. हवी तर,
अगदी जरूर हवी. तुम्ही पांढऱ्या रंगाचा झबा घातला पाहिजे असं थोडंच आहे. निळ्या रंगाचा घाला, अगदी गुलाबी रंगाचा घातला तरी चालेल. परवा तुम्ही तो कुठला राजेश खन्नासारखा नक्षीदार झब्बा घातला होतात, तोही छानच होता. पोशाख तोच ठेवून तुम्ही फॅशनसुद्धा करू शकता. उलट मलाही ते आवडेल. मी पहा, झब्ब्याला या छोट्या छोट्या 12 गुंड्या करून घेतल्यात. ही पण फॅशनच आहे की. पण आप्पा, गांधी टोपी घातली तर फॅशन काय करणार? का नाही करता येणार? टोपीला गोंडे लावा. टोपीला गोंडे? हे ऐकून मात्र तिघांना हसूच फुटलं. पण आप्पा नाउमेद झाले नाहीत. कुठलीही नवी गोष्ट प्रथम हास्यास्पद वाटतेच. तुमची ती बेल बॉटम पॅन्ट आली होती, ती पाहूनही लोक हसलेच होते ना. गोंडेच लावा असं नाही, दुसरं काही शोधा. आपल्याकडे काही प्रतिभा आहे की नाही? आप्पांचे ते विलक्षण सूचनेनं तिन्ही शिलेदार थोडे बुचकळ्यातच पडले. तेवढ्यात भास्करनं वर येऊन अतिशय अदबीनं म्हटलं, आप्पा, शंभूराव आलेत. ते नाव ऐकताच आप्पांचा चेहरा एकदम उजळला. मात्र क्षणभर विचार करून त्यांनी म्हटलं, वरच पाठव त्यांना. वर पाठवू? भास्करनं पुन्हा विचारलं. हो हो, पाठव. मीच सांगितलंय म्हणून सांग. अजित, अमोद, आशुतोष तिघांनी एकमेकांकडे पाहिलं. शंभूरावांचं नाव ऐकताच आप्पांचा चेहरा चटकन का उजळला. त्यांना वर बोलवावं की नाही या विचारात ते का पडले. भास्करनेही नक्की पाठवू ना वर अशा अर्थी प्रश्न का केला हे तिघांनाही कळलं होतं. शंभूराव जोगदंड हे एक विलक्षण व्यक्तिमत्व होतं, तितकंच गूढही. 40शीतले शंभूराव हे संघातले आप्पांचे लाडके शिष्य होते. धोतर, पांढरा स्वच्छ झब्बा, काळी टोपी, पण मुख्य म्हणजे तानाजी मालुसरेंसारख्या झुपकेदार मिशा असला अतिशय करारी तरतरीत चेहरा, प्रचंड भेदक नजर. मुलांनी आजवर त्यांना फक्त पाहिलेलं होतं. शंभूराव नेहमी रात्री उशिराच आप्पांकडे येत असत. महिनोन महिने गायब असत आणि मध्येच अचानक धूमकेतूसारखे उगवत. मात्र आले की ते थेट आप्पांच्या अभ्यासिकेत आप्पांचीच बोलत असत. अनेकदा मध्यरात्र उलटेपर्यंत. पण आले तसे अकस्मात निघूनही जात असत. शंभूरावावर आप्पांचा विलक्षण जीव होता. मात्र आप्पा शंभूरावाविषयी मुलांशी कधी बोलत नसत. जे काही कळलं होतं ते इतरांकडून उडत उडत शंभूरावांवर म्हणे हद्दपारीचा, तडीपारीचा हुकूम होता. पुण्यात यायला त्यांना बंदी होती, म्हणूनच ते रात्री गुपचूप येत असत. कशामुळे या मुलांच्या प्रश्नालाही कुणी नीट उत्तर दिलं नव्हतं. एका कार्यकर्त्यानं मात्र त्यांना हळूच सांगितलं होतं, त्यांनी चौघांना उडवलंय म्हणतात. उडवलं म्हणजे? कळत नाही का? उडवलं. पण कुणाला? काय माहिती. देशद्रोही मुसलमान असतील कदाचित. या अशा संदिग्ध माहितीमुळं तिघांनाही शंभूरावांविषयी विलक्षण कुतूहल होतं. आज प्रथमच ते शंभूरावांना थेट भेटणार होते. मुलांसमोर एक ज्वलंत उदाहरण असावं अशा हेतूनही आप्पांनी त्यांना आज मुलांना भेटवायचं ठरवलं असावं. शंभूराव वर आले आणि वाकून आप्पांच्या पाया पडले. आप्पांनी उठून त्यांना हृदयाशी धरलं, पाठीवर थोपटलं. बसा बसा शंभूराव म्हणत प्रेमानं स्वतः शेजारी बसवलं. काय आप्पा तुमचा तो भास्कर? शंभूरावांनी खणखणीत स्वरात म्हटलं. मला म्हणतोय आप्पा बैठकीत आहेत, तुम्हाला भेटतील की नाही माहीत नाही. मी म्हटलं, अरे काय माणूस आहेस की मुसलमान? मग आपल्याच आवडत्या विनोदावर शंभूराव खळखळून हसले. आप्पांनी त्यांची तिन्ही शिलेदारांची ओळख करून दिली. अमोदनं केलेलं पद्य त्यांना वाचून दाखवलं. शंभूराव खुश झाले. द्या युवकांनो हात असई मज, कणखर आणि बलशाली जे. त्यांनी पद्याची ओळ उद्धृत करत म्हटलं, शाबास मित्रांनो, हे असं पद्य हवं.
नाहीतर आमच्या पंडित नेहरूंचं ते लाडकं पद्य लताबाईंनी म्हटलेलं, ऐ मेरे वतन के लोगो जरा आँख में भर लो पाणी. वाह, काय गाणं आहे. आणि हे ऐकून म्हणे आमचा पंतप्रधान मुळूमुळू रडला. धन्य आहे. अरे, शहीदांच्या आठवणीनं रडताय कसले. रणांगणात उतरा. ए मेरे वतन के लोगो जरा कंधे पे ले लो संगीन. असं म्हणा, असं म्हणा. काय आप्पा. आप्पा काही बोलले नाहीत. ते फक्त कौतुकाने हसत अनिमिष नेत्राने आपल्या लाडक्या शिष्याकडे पाहत होते. मग त्यांच्या मनात काय आलं कोण जाणे. मुलांकडे वळून त्यांनी म्हटलं, मुलांनो, चला, रात्र बरीच झाली आहे. तुम्ही जाऊन झोपा. उद्या सकाळी उपासनेसाठी लवकर उठायचं आहे. आप्पांनी सुचवलं तसे तिघेही तत्परतेने उठले. शंभूरावांना नमस्कार करून त्यांचाही निरोप घेत खाली आले. आशुतोष, आमोद शंभूरावांच्या भेटीनं चांगलेच हरकले होते. बरोबर आहे त्यांचं. आशुतोषनं म्हटलं, आँख में भरलो पाणी काय, कंधे पे लेलो संगीनच म्हणायला हवं. हो ना, आमोदनं दुजोरा दिला. अजित काहीच बोलला नाही. तसं आशुतोषनं त्याला विचारलं, तुला काय वाटतं अजित. शंभूराव बोलले ते बरोबरच होतं ना. हे बघ, अजितनं म्हटलं, शहीदांच्या स्मृतीनं कुणाच्या डोळ्यात पाणी आलं तर ते काही अगदी चुकीचं आहे किंवा त्यात लाज वाटण्यासारखं काही आहे असं नाही वाटत मला. अजितनं एकदम वेगळाच सूर लावला. तसे दोघेही जरा गप्पच झाले. झोपता झोपता मात्र अमोदनं अचानक म्हटलं, आपण स्वातंत्र्याच्या आधी जन्मायला हवं होतं नाही का रे. का. अजितनं प्रश्न केला. म्हणजे आपल्याला क्रांतिकारक होता आलं असतं. हो हो, खरंच. आपणही मग. बोलता बोलता आशुतोष थबकला. त्यानं बोलून दाखवलं नाही तरी त्याच्या मनातलं आपणही मग हुतात्मा झालो असतो हे वाक्य इतर दोघांना ऐकू आलं होतं. थोडा वेळ कुणीच काही बोललं नाही. मग मात्र अजितनं म्हटलं, तुम्हाला असं म्हणायचंय की आपण उगाच स्वातंत्र्यानंतर जन्मलो. स्वातंत्र्यात जन्माला आल्यामुळं देशासाठी बलिदान करायची संधी गेली याचं वाईट वाटतंय का तुम्हाला. अजितच्या त्या धारदार प्रश्नानं दोघेही गप्प झाले. मग काही न बोलता दोघे निमूट झोपीही गेले. अजित मात्र बराच वेळ जागा होता. काहीतरी चुकतं आहे. निदान आपले सूर तरी इथे आता जुळत नाहीयेत याची त्याला जाणीव झाली होती. काहीतरी निर्णय घ्यावा लागणार होता आणि तो त्यालाच घ्यावा लागणार होता. त्यासाठी त्याला मित्रांनाही कदाचित तोडावं लागणार होतं. आप्पांची नाराजी पत्करावी लागणार होती. निर्णय तसा अवघड होता. विचार करता करता अजितचं डोकं शिनलं. डोळे जळावले. डोळे मिटता मिटता त्यानं स्वतःशीच निर्धारानं एवढं मात्र म्हटलं, काय व्हायचं असेल ते हो. मी कॉलेजमध्ये गांधी टोपी घालून जाणार नाही आणि टोपीला गोंडे तर या जन्मात लावणार नाही. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य, कथा, कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा. आपले पुन्हा एकदा धन्यवाद.